पुन्हा एकदा मुंबईत जाणार आहोत। मुंबईच्या दादर स्टेशनच्या परिसरामध्ये हनुमान मंदिरात आता आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहेत। शिवसैनिकांची मोठी गर्दी यावेळेला पाहायला मिळते। संजय राऊत पोहोचलेले आहेत, खासदार त्यासोबतच अरविंद सावंत देखील काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। हनुमान मंदिराचा मुद्दा सध्या गाजतो आहे। उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाआरतीसाठीच आदित्य ठाकरे आता या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वेने ट्रस्टी जे आहेत त्यांना नोटीस पाठवलेली होती आणि हाच मुद्दा उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पुण्यामध्ये असताना त्यांनी या सगळ्याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल आणि देऊळ जे आहे ते नियमित केलं जाईल अशी माहिती दिलेली होती आणि त्यानंतर आता या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाआरतीसाठी आता आदित्य ठाकरे हे आता दादरच्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच संजय राऊत देखील पोहोचलेले होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई त्यासोबतच अरविंद सावंत देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी ज्या वेळेला किरीट सोमय्या हे देखील या परिसरामध्ये पोहोचलेले होते त्यावेळेला किरीट सोमय्यांनी जर उद्धव ठाकरेंच्या विरोधात काही वक्तव्य केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही असा पवित्रा या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घेतलेला होता। त्यामुळे या परिसरामध्ये काही काळ तणावाचं गोंधळाचं वातावरण देखील पाहायला मिळालेलं होतं। मंगलप्रभात लोढा यांनी देखील या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता गेल्या 2 दिवसांपासून दादरचं हनुमान मंदिर हे आता राज्याच्या राजकारणातल्या चर्चेचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे। हिंदुत्वाचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेला आहे। त्यामुळे आता हिंदुत्व या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास आपण पुन्हा एकदा दादरच्या हनुमान मंदिरामध्ये येऊया। या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार त्यासोबतच मंत्री देखील जे आजी माजी मंत्री आहेत हे देखील उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आता या हनुमान मंदिरामध्ये आरती संपन्न होणार आहे। त्यानंतर आता आदित्य ठाकरे या अनुषंगानं काय नेमकं बोलतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी गर्दी या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंकडून महाआरतीची घोषणा करण्यात आली होती, परंतु ही महाआरती पार पडण्यापूर्वीच ही जी नोटीस आलेली होती त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली होती। मात्र दुसरीकडे आता सचिन अहिर, महेश सावंत, अनिल देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत हे खासदार आमदार देखील आता या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता हिंदुत्व हा जो मुद्दा निवडणुकांमध्ये विधानसभेच्या गाजलेला होता तो पुन्हा एकदा मुद्दा आता आगामी महापालिका निवडणुकीत देखील गाजणार असं काहीसं दिसतंय। तुर्तास आता या महाआरतीला सुरुवात होते आहे। आदित्य ठाकरेंनी हनुमानाचं मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ही महाआरती पार पडणार आहे। दरम्यान ज्या वेळेला देशभरामध्ये अयोध्येच्या श्रीरामाच्या मंदिरासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी देखील महाआरती संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये करावी असे जे आदेश होते, असे जे निर्देश दिलेले होते याचा देखील दाखला काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी दिलेला होता आणि महाआरती ही आमच्यासाठी नवीन नाही आणि महाआरतीसाठीच हे शिवसैनिक या परिसरामध्ये जमल्याचं संजय राऊत म्हणाले होते आणि त्यांनी या अनुषंगानं पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला। शंखनाद सध्या केला जातोय आणि आता महाआरतीला सुरुवात होते आहे। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या
शिवसैनिक जमलेले आहेत। मंदिर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात झालेला पाहायला मिळतोय। भाजपचे नेते या ठिकाणी येऊन आज दर्शन घेऊन गेलेले होते, पण ज्यावेळेला किरीट सोमय्या पोहोचलेले होते त्यावेळेला शिवसैनिक हे काहीसे आक्रमक झालेले होते। किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या बद्दल कुठलंही वक्तव्य केलं तुर्तास महाआरतीला आता सुरुवात झालेली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।